भारत आणि फिनलँड यांच्या जनसंपर्क आणि पर्यावरणविषयक महत्त्वपूर्ण करार. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्राध्यक्ष अलेक्झांडर स्टब यांच्यात द्विपक्षीय चर्चा. फिनलँडची शिक्षण पद्धती भारतात आणण्याविषयीच्या करारावरही सहमती. दोन्ही देशांनी पश्चिम आशियात शांतता प्रस्थापित करण्याच्या भूमिकेचा केला पुरस्कार. सर्व आंतरराष्ट्रीय प्रश्नांवर भारतानं व्यवहार्य भूमिका घेतली असून भारताच्या नेतृत्वाची जगाला गरज. रायसिना संवादात फिनलँडच्या राष्ट्राध्यक्षांचं प्रतिपादन. राज्यसभा निवडणुकीसाठी शिवसेनेकडून ज्योती वाघमारे, राष्ट्रवादीकडून पार्थ पवार, मवियाकडून शरद पवार यांचे अर्ज दाखल. 7ही जागा बिनविरोध येण्याची शक्यता. बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासह नितीन नवीन यांचाही राज्यसभेसाठी उमेदवारी अर्ज. काँग्रेसच्या 6 उमेदवारांनीही भरले अर्ज. चालू आर्थिक वर्षात राज्याचा विकास दर 7.9% राहण्याचा अंदाज आर्थिक पाहणी अहवालात व्यक्त. वित्तीय तूट 3.5% राखण्यात यश. सेवा क्षेत्राची घोडदौड वेगात, त्याखालोखाल उद्योग आणि कृषी क्षेत्राचा विकास दर. पायाभूत सुविधांमुळे सलग 5व्या वर्षी विकासाची गती कायम राहणार. बळजबरीनं अथवा प्रलोभनं दाखवून होणाऱ्या धर्मांतराला चाप लावण्यासाठी धर्मांतर विरोधी कायद्याला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. UAEमधल्या नागरिकांसाठी भारताची नवी सूचनावली जारी. सतर्क राहण्याच्या सूचना. देशात पुरेसा इंधनसाठा असल्याची सरकारची माहिती. इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांना भारतातर्फे परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी वाहिली श्रद्धांजली. आणि T20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारताविरुद्ध नाणेफेक जिंकून इंग्लंडचा क्षेत्ररक्षणाचा निर्णय.